नमस्कार. आपल्या 100 दिवसांच्या हिलिंग प्रवासाचा आजचा आहे तिसरा दिवस. तुम्हाला ते जुनं नाटक आठवतं का? की घरात भांडणं किंवा कटकटी सुरू झाली की घरातले बाबा गुपचूप पायात चपला घालायचे आणि 1, 2, 3, 4 म्हणत घराबाहेर चालायला लागायचे. नाटकामध्ये या गोष्टीवरती खूप हशा पिकायचं. पण नाटकात तो विनोद होता. पण प्रत्यक्षात ती शरीराने स्वतःहून शोधलेली एक हिलिंग ॲक्टिव्हिटी होती. तुम्ही कधी नोटीस केलंय का, की जेव्हा आपण विचारांच्या गुंत्यात असतो किंवा इमोशनली डाऊन असतो, तेव्हा थोडं चालून आलं की आपलं मन आपोआप शांत होतं. असं का होतं? कारण जेव्हा पाय जमिनीवर पडतात, तेव्हा तुमचं मूलाधार चक्र सक्रिय होतं. तुमची साचलेली ऊर्जा प्रवाहित व्हायला लागते. चालणं म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर ती एक नॅचरल ग्राउंडिंग प्रक्रिया आहे. आजची आपली कृती काय असणार आहे? जेव्हा कधी तुमचं डोकं जड झाल्यासारखं वाटेल किंवा अस्वस्थ वाटेल, तेव्हा त्या विचारांशी लढू नका. फक्त पायात चपला घाला आणि 5-10 मिनिटं फेरफटका मारून या. तुमच्या प्रत्येक पावलासोबत तुमची चिंता जमिनीकडे सोडून द्या. नाटकातले ते बाबा आठवले का? तुम्ही असा अनुभव घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या प्रवासात सहभागी होण्यासाठी वॉक असं लिहा. भेटूया उद्या. धन्यवाद.